आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून नुकताच कोल्हापुरात भाजपाला मोठा धक्का देण्यात आलाय। आता शरद पवारांनी पुण्यातही ऑपरेशन तुतारी सुरू केल्याचं दिसून येतंय। पुण्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या वडगाव शेरी येथील भाजपाच्या नेत्यानं तुतारी हाती घेण्याचं जाहीर केलंय। पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेण्याचं जाहीर करत विधानसभा निवडणुकीत तुतारीला मतदान करा असं आवाहन पठारे यांनी केलंय। ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक इच्छुक नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतंय। अशातच वडगाव शेरीत महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। तर महाविकास आघाडीकडे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे। बापूसाहेब पठारे यांनी हीच पॉलिटिक्स स्पेस लक्षात घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा डाव साधलाय। बापूसाहेब पठारे सध्या भाजपामध्ये आहेत। राष्ट्रवादीचे 2 गट पडलेत। अजित पवार गट हा सध्या भाजपसोबत आहे। राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत। त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे। वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्यानं बापूसाहेब पठारे नाराज आहेत। त्यामुळे त्यांनी पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांची उमेदवारी फिक्स्ड असल्याचं बोललं जातंय। बापूसाहेब पठारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत। तरुण वयात ते सरपंच झाले होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते आणि पुणे महापालिका स्थायी समितीचे चेअरमनही ते राहिलेले आहेत। 2009 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना वडगाव शेरी मतदारसंघातून संधी दिली आणि ते आमदार झाले। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक यांनी त्याचा पराभव केला होता। 2019 मध्ये बापू पठारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घरवापसी होत असल्याचं बोललं जातंय। महायुतीसाठी वडगाव शेरी हा मतदारसंघ डोकेदुखी ठरलाय। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत, तर भाजपची ही पारंपरिक जागा आहे। माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या समर्थकांनी ही जागा जर का युतीमध्ये राष्ट्रवादीला जाणार असेल तर आम्ही प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे वडगाव शेरीत एकीकडे हा पेच सुरू असतानाच भाजप नेते बापूसाहेब पठारे यांनी आपला वेगळा मार्ग निवडत पवारांकडे सेटिंग लावल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।